स्वागत आहे तुमचा अविघ्न वाय ट्रॅव्हलर्स मध्ये। तर आज आपण चाललेलो आहे कुठेतरी, ते आता तुम्हाला समजेल। आम्ही चाललेलो आहे नाणे घाटात। गणपती बाप्पा पुढचे मी अपडेट्स तुम्हाला जाता जाता देत राहते। हॅलो करा सगळे। हॅलो हॅलो कर वेदू। हॅलो हॅलो वाय आळंदी मोशी रोड वाया मोशी रोड मित्रांनो, आता जस्ट आम्ही इंद्रायणी नदी क्रॉस करून आलेलो आहे आळंदीमध्ये। इंद्रायणी नदीच्या काठावरचं ते मंदिर ॲक्च्युली मला कॅप्चर करायचं होतं, पण मी ऑफिसचे काही मेसेजेस होते त्यांना रिप्लाय देत बसले होते, त्यामुळे मला काही जमलंच नाही। इनफॅक्ट लक्षातच नाही आलं आणि त्यात राहूनच गेलं। इंद्रायणीचा जो पूल आहे, घाटावरचा जो पूल आहे, त्या पुलावरती आल्यानंतर मला लक्षात आलं ते। दोघ जण कशी झोपलेत बघा। तर मित्रांनो, आम्ही आता हायवेला लागलेलो आहोत मनसरच्या अलीकडे आहोत आम्ही थोडंसं। म्हणजे काय बाळा असतं? म्हणजे काय असतं? काही बडबड करत, काही त्याच्या बडबडीला ना अजिबात काही मीनिंग नसतं आणि असंच काही बडबड करत बसतो। मग कोण बडबड करतं? कोण करतं बडबड? आई। बडबड कोण करतं? वेदू। वादा काय असतं? वादा वेदू नाव येतं ना तर तुला घ्यायला, म्हण वेदू। तुम्ही पण येऊन पहा एकदा। 2 वर्षांनी रस्त्यावरती आलेले आहे मित्रांनो। लडाखच्या आठवणी आमच्या पुन्हा जाग्या झाल्या। काही पण करून पण लडाखला परत जायचं आहे आपल्याला मित्रांनो। तर असेच आपल्या चॅनल सोबत न मिळून राहा, म्हणजे आपण लडाखचे व्हिडिओज परत एकदा जाऊ फिरायला मित्रांनो। आईस्क्रीम घ्यायची, थांबा। हेच होतं का? हा, हेच हॉटेल होतं। याच हॉटेलमध्ये मित्रांनो आम्ही लडाखला जाताना नाश्ता करायला थांबलेलो होतो। खूप छान चव होती ऍक्च्युअली। मला आईस्क्रीम खायची आहे। काय पाहिजे तुम्हाला? आईस्क्रीमचा कोण पाहिजे? आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम कोण खायचं? चॉकलेट आईस्क्रीम खायची आहे दोघं जणांना पण। आता पावसाळ्याचं वातावरण आहे, याच्यात आता ह्यांना आईस्क्रीम खायची आहे। तर मित्रांनो, फायनली आता आईस्क्रीम घेतलेली आहे। माझा ऑल टाइम फेवरेट आहे बटरस्कॉच। अविघ्ननी घेतला आहे चॉकलेट। राहुलने त्यांची संपवली, कारण आम्ही तिथून घेऊन निघालो। तर त्यांना कोण नाही आवडत तर ते कपमध्ये घेतात। कपमध्ये घेऊन त्यांनी त्यांची फिनिश केली आहे। मी आणि वेदू आम्ही दोघं जण एक आईस्क्रीम शेअर करतो। छान आहे ना? यम्मी यम्मी। मला खाऊच देऊ नकोस। माझी आवडीची आईस्क्रीम आहे, मलाच खाऊ देत नाही। सांडलो। तर मित्रांनो, आम्ही आता नारायणगाव मध्ये पोहोचलेलो आहोत। समोरच गावाची छान वेशीवरती आहोत गावाच्या। छान बांधली आहे ती वेस, बघा ना तुम्ही। राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार जनसेवा तरुण मंडळ। खूपच सुंदर बांधलेली आहे। राजांचं जी मूर्ती आहे ना ती खूपच सुंदर दिसते त्याच्यावरची। केवढा चिंचोळा रस्ता आहे ना, छोट्याशा म्हणजे गावातनं रस्ता गेलेला आहे।
मित्रांनो किल्ले शिवनेरी. हा जगातला सर्वात उंच किल्ला आहे. देखो देखो ये बच्चा कैसा रो रहा है. देखो देखो. कुक्कू कुक्कू काय करतो तू? इकडे बघ. कशाला? तिथं शेती आहे. हो. आम्ही थांबलेलो आहोत घोगरेवाडीमध्ये आणि ही शाळा आहे जिल्हा परिषद घोगरेवाडी. बघ माझ्या आईला कशी चाललंय तिचं काम. जराशी मदत करा तिची बिचारीची. बघा किती मेहनत करतात लोक. बघा बिचारी किती मेहनत करते. तुम्ही लाईक आणि शेअर करा तिला प्लीज. वेदू काय करतोयस? जाऊ नको लांब. गाडी येते गाडी. अंगणवाडी केंद्र प्राथमिक शाळा आहे. वेदू तिकडे. हेलो. चलो मित्रों अभी हमारी हो गई है पाव भाजी. आपल्याकडे हिंदी पण प्रेक्षक आहेत. तो मित्रांनी आपण आता खाऊ पावभाजी. आम्ही भाजी घरूनच बनवून आणली होती. फक्त पाव इथे गरम केलेले आहेत. तुम्ही पण या आमच्यासोबत जॉईन करा पावभाजी. राहुल सर नुसते खात सुटलेले आहेत पण सांगत पण नाहीयेत कसं बनलंय ते. कसं झालंय राहुल सर? कमी तिखट. तिखट कमी आहे. मसाला देऊ का टाकायला अजून? कमी तिखट आहे ना. गाडीमध्ये बसूनच आता आमचं खाणं चालू आहे. खाऊन घेतो पटपट आता आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. अरे वेदू मी बसणार कसा? राहुल सरांना आमच्या जरा तिखट लागतं त्यामुळे ठीक आहे. नेक्स्ट टाइम. मित्रांनो आता जेवण पूर्ण करून आम्ही निघालेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही. ही एक अशी कॅरी बॅग घेतलेली आहे मी आणि याच्यामध्ये आम्ही ज्या पेपरचे प्लेट्स वापरलेल्या होत्या त्या पेपर प्लेट्स आम्ही याच्यामध्ये फोल्ड करून टाकलेले आहे आणि आता हे इथेच मी ठेवते गाडीमध्ये एका साईडला. आणि आम्ही घरी गेलो ना किंवा जाता जाता एखाद्या ठिकाणी मला जर का कचऱ्याचा डबा वगैरे सापडला तर त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये आम्ही हे थ्रो करून टाकू. आम्ही कसल्याही प्रकारचा इथे कचरा ठेवून चाललेलं नाही आहोत. पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आम्ही पण घेत आहोत. तरी पण ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या डिस्पोजेबल आहेत आणि इको फ्रेंडली आहेत. त्या जरी आम्ही इथे झाडाच्या बुंद्याशी वगैरे जरी ठेवून गेलो असतो ना तरी देखील त्यांचा वापर ॲज अ खत असाच झाला असता. कारण त्या पेपरच्या प्लेट्स आहेत आणि बायोडिग्रेडेबल आहेत. तर आपण सगळ्यांनी या गोष्टीची हा थंब रूल आहे ॲक्च्युली.
जर आपण असं कुठे बाहेर चाललो असेल, जेवण वगैरे स्वतः करून खात आहे, तर त्या ठिकाणी आपण कचरा करू नये, घाण करू नये. निसर्ग जो आहे तो आपण तसा सुंदर ठेवला पाहिजे. बरोबर ना? हो. येस. आपण आम्ही आपलं काही कचरा तिकडे ठेवलेलं नाहीये, म्हणजे फेकून नाही आलेलो. आम्ही सगळं आपला कचरा जमा केलेला तो सगळ्यात आपण ठेवलाय आणि आता आम्ही त्याला डिस्पोज करते. तुला मागे पाठवू का? मित्रांनो, असं आपण कधीच कचरा नाही केला पाहिजे. बापरे, ह्या आजीबाई अशा खाली रस्त्यावरतीच का बसल्यात बरं? असं ऐन रस्त्यावरती खाली बसणं किती धोकादायक आहे. क्या मैं वेदू की पप्पी ले सकता हूँ? जी हाँ, ले सकते हैं और बार बार ले सकते हैं. मित्रांनो, मी सनरूफ मध्ये खोललेले आहे. मस्तपैकी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आहे आपण. दिसतोयस का? दिसतोय. हॅलो. आता मी सनरूफ खोललेला आहे. मी एक गोष्ट नोटीस केली का राहुल, की आपण जसं जसं चाललोय ना तिकडे समोर, तसं वातावरण कसं चेंज होत चाललंय. सगळे ढगच दिसतात समोर सगळे ढग. असा हात ठेवला ना, असा की हात ना मागे जातो, आणि असा हात केला ना असा, तेव्हा इथं असा हात निसर्ग आणि फक्त निसर्ग. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे आता. मस्त हवेमध्ये वेदूला सनरूफ मधून वरती बघायचंय. त्याला मी अशी पकडून इथे बसलेली आहे. वेदू, कुठे आहे तू? मित्रांनो, बघा माझी केस कशी हवेत उडतायत. असले भारी केस मित्रांनो, केस बघा सगळे हवेत उडतायत. हवेत बघा, हवेत किती भारी तर मित्रांनो, आम्ही एका ठिकाणी आता रस्त्यात जाता थांबलेलो आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की जसं जसं आम्ही नाणे घाटाकडे चाललेलो आहोत तसं वातावरण इतकं क्लास झालंय की काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. तुम्ही हे बघू शकता. तर ह्या पठारावरून आम्हाला पलीकडचा जो व्ह्यू दिसला तो व्ह्यू बघण्यासाठी म्हणून खास करून आम्ही इथे थांबलो, उतरलो. धुकं बघा, हे समोर धुकं बघा. बापरे, ढग दाटून आलेले आहेत आता बऱ्यापैकी. हे बघा वरती. वाव, अप्रतिम अप्रतिम. याशिवाय दुसरा शब्द नाही आहे ॲक्च्युली माझ्याकडे आता. हे बघा हा खेकडा. मित्रांनो, हा खेकडा बघा कसा हे करून बसला नांगी. हो मग नाही राहुल, मला माहिती आहे ना. तो फक्त आहे ना, ॲक्च्युली मी त्याच्या जवळ आले म्हणून तो याच्यामध्ये आला.
ऍक्शन मध्ये आला तो. अरे आणि खाली बघून चाला बरं का. इथं ऍक्च्युली खेकडे असे आहेत ना, ते खडकासारखेच दिसत आहेत. आपण एखाद्या खेकड्यावरती पाय द्यायचो. दिसलं बाळा तुला? क्रॅब आहे तो, क्रॅब खेकडा. हे बघ दिसलं का? त्याने बघितलं असेल ना. पाण्यात टाक म्हणतोय शहाणा. जीवधन किल्ला आहे. देवळे, जीवधन किल्ला, नाणे घाट. कुठे आलो आपण वेदू? कुठे? पाण्यात नाही, पाण्यात नाही, नाणे घाट. कुठे आलो आपण? कुठे? कापडाची पिशवी कुठे? मागे ये ना. कोणती कापडाची पिशवी? अरे मागून येऊन बोल ना बाळा. तू दिसशील तरी नीट. हा बोल. नाणे घाट. समोर बघा मित्रांनो, समोर बघा. सगळं धुकच धुक, रस्त्यावरती पूर्ण धुकच दिसतंय. आई लद्दाखची आठवण आली मला. तिथं दिल्लीची आठवण आली. लद्दाखला चाललं आठवतं का? हा होता एक्सप्रेस हा, तेव्हा कसलं हालत झालेली. वेस्टर्न ईस्टर्न एक्सप्रेस वे जो होता ना, त्या ईस्टर्न एक्सप्रेस वे वरती अशाच पद्धतीचं धुकं होतं. तिकडे तर काही दिसतच नव्हतं समोरचं. एवढी स्लो गाडी. तिथे 120चं मिनिमम स्पीड आपण घेऊ शकतो. मॅक्सिमम स्पीड आपण घेऊ शकतो. त्या ठिकाणी आम्हाला गाडी चालवता येत नव्हती. सगळीकडे पाणीच पाणी आहे इथे. शेती होते. आहे. येस. पटेल शेतकरी आहे. बंद आहे पण. इथे हे एक रिसॉर्ट दिसतंय, नाणे घाट व्हॅली हेरिटेज रिसॉर्ट म्हणून आहे. इथे एक तालिश म्हणून आहे रिसॉर्ट, आतल्या बाजूला आहे. समोर एक रिसॉर्ट दिसतंय राजरत्न म्हणून. इथे गाड्या थांबवण्यासाठी जागा दिसते बहुतेक पार्किंगचं. इकडे समोर पण पार्किंगच आहे बहुतेक. हॉटेल सह्याद्री एक आहे, ते जेवणाची. हो इथे जागा आहे. बघ ना इथे लावूयात आपण. इथे गाडी लावू. पाऊसच नाही तर पाणी कुठून येणार? मला असं वाटतं इकडे आपल्याला वरती चढत जायचंय. जाऊया ना तिकडे वरती. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आता नाणेघाटमध्ये. आणि इथे पावसाला सुरुवात झालेली आहे. आम्ही जसं पोहोचलो तसं पावसाला सुरुवात झाली. इकडे बघा हे आमचं पिल्लू बघा कसं चाललंय. तर पिल्लूची तर मित्रांनो ताम्हिणी घाटामध्ये आपल्याला पाऊस भेटला नाही तर तरी भेटला निदान. आपल्या ह्यावेळेस लक चांगलं आहे की मागच्या संडेला आपला म्हणजे त्यावेळेस मागच्या संडेला आपल्याचं लक आपलं खराब होतं. पण ह्या मंडेला आपलं लक खूप चांगलं आहे की आपल्याला पाऊस भेटून गेला. मस्त यार. समोर हा रस्ता आता कुठे चाललाय माहिती नाहीये मित्रांनो पण आम्ही चाललेलो आहोत. या इकडे आणि मस्तपैकी तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्हाला एन्जॉय करताना तुम्ही पण बघा. म्हणजे तिकडे तुम्ही बघताना तुम्हाला पण एन्जॉयमेंट भेटेल. हे काय आहे? नाही मी नाही जाते बाबा. का? बाबा लय भयानक भीती वाटते. दे इकडे. हे दे छत्री. छत्री द्या त्याला, खांद्यावरती घ्या म्हणतो.
खांद्या घेऊ. अरे पडला तर पाय स्लिप होते. शूज घातला पहिला. घेऊ का मी त्याला तेच म्हणते माझं चप्पल आहे बरी. तिकडून एक पायऱ्या आलेल्या आहेत राहुल त्या बाजूने. मित्रांनो ही कोणती तरी भाषा आहे. काय लिहिले माहीत नाही. पूर्ण भिंतवर लिहिलेलं आहे. अच्छा डायरेक्ट जात नाही का ते? नसेल जात. काहीतरी स्लोपचं हे असेल ना त्याच्यामध्ये. पण हाच पॉईंट आहे का त्या वरती येतं सगळं ते? काय नाही पुढे वाटतं तो याच्यामध्ये मासे किती आहेत आणि हे बघितलं का 1 2 3 4 5 आहेत तिथे. काय ते गुफेमध्ये काहीतरी लँग्वेज आहे ती. जो रिव्हर्स वॉटरफॉल आपण म्हणून ऐकतो. ॲक्च्युली तिकडे आता पाऊस फक्त काल रात्री पडलेला आहे. भरपूर पाऊस झालेला आहे पण इतका पाऊस नाही झालेला की तो रिव्हर्स वॉटरफॉल जो आहे तो असा तुडुंब वाहत आहे. अगदी थोडंसं पाणी वाहत आहे त्याच्यावरती. त्याच्यामुळे आम्ही तिकडे जायचं कॅन्सल केलेलं आहे. तर आम्ही नेक्स्ट टाइम परत येणार आहोत. तर त्यावेळी आम्ही तुम्हाला तिकडे नक्की घेऊन जाऊ. आता सध्या तो प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे. तर निघालोय आता घरी जायला परत आणि एन्जॉय करतोय पाऊस. आपण आता घरी जाऊ. मग कुठे जातो? सातारा. साताऱ्याला कोण आहे? गाडी. कुणाची गाडी आहे? ऐंशू दादाची. आता ऐंशू दादा आला ना आपल्या इकडे. आला ना आजीकडे. साताऱ्याला जाऊ आपण. तुला यायचं इथे बसायला माझ्या शेजारी? नाही यायचं, तिथेच बसायचं. मग तू आणि दादा बस ना तिथे त्या सीट वरती व्यवस्थित. नीट बस बाळा. नाही ऐकत नाही. आता ऐकत नाही. आता आमचं बाळ आता मोठं झालेलं आहे. एवढं मोठं झालेलं आहे की आईचं ऐकत नाही. हे बघ, हे वरती सनरूफ वरती बघ पाणी कसं पडतंय ते बघ. हे बघ. कशाला? तुझ्या अंगावरती पाणी येऊ दे की. येऊ दे ना. अरे येऊ दे ना. येऊ दे.
बरोबर, बंद करू. निसर्गात रमायला कोणाला आवडत नाही. मित्रांनो, यावेळी आम्ही नाणेघाटात आलेलो होतो, पण दुर्दैवाने पाऊस कमी असल्यामुळे आम्हाला यावेळी नाणेघाटामधला जो धबधबा आहे, रिव्हर्स वॉटरफॉल, तो पाहायला भेटला नाही. तो जसा वाहतो तसा तो वाहत नाही आहे सध्या, त्यामुळे तो बघायला भेटला नाही. पण ठीक आहे, येऊयात पुढच्या वेळी. ॲटलिस्ट त्या निमित्ताने परत येता येईल इकडे. तर तोपर्यंत असेच आमच्यासोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर नक्की करा आपल्या मित्र आणि परिवारामध्ये. तर तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्यांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.